सर ही 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता ही घटना घडली. त्यावेळेस महाविद्यालय रुटीनप्रमाणे काम करत होतं. विद्यापीठाची तर परीक्षा चालू आहे. रुटीनप्रमाणे क्लासेसही चालू होते. अचानक ती विद्यार्थ्यांनी काहीतरी डिपार्टमेंटचं सबमिशन करण्यासाठी गेलेली होती. मला ते एक्झॅक्ट काय सबमिट करायला गेली होती ते टीचरकडनं विचारलं. त्यांच्या डिपार्टमेंटल वर्क होतं ते, त्यासाठी ती गेलेली होती. आणि गेल्यानंतर ती अचानक तिथं कोसळली असं निरोप आला. जे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र वाकळे होते, डॉक्टर रिजवान सर होते, त्यानंतर एक डॉक्टर आवारे मॅडम म्हणून होत्या. बाकी काही विद्यार्थी होते. त्यांनी फोनवर त्यावेळेस सांगितलं की सर त्याचे प्युपल डायलेटेड होते आणि असं असताना जे काही तिथं प्रोसेस लागते, कारण ताबडतोब 3ऱ्या मजल्यावरनं खाली आणायचं होतं. त्यांनी धावत पळत स्ट्रेचरसाठी डिमांड केली, पण स्ट्रेचर आणेपर्यंत वेळ नव्हता असं समजायला काय हरकत नाही. म्हणून त्यांनी उचलून विद्यार्थ्यांच्या मदतीने खाली आणलं. ॲम्ब्युलन्समध्ये न्यूरॉन प्लसला 1 मिनिटामध्ये शिफ्ट केलं गेलं. 1 मिनिटामध्ये याच्यासाठी शिफ्ट केलं गेलं की जी काही हायर ट्रीटमेंट जी लागणार असते अशा कंडिशनमध्ये ती हायर सेंटरला गेलेलं जास्त बेटर असतं. म्हणून त्या पद्धतीनं शिफ्ट केलं गेलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी इंट्युबेट केलं. सगळ्या काही गोष्टी नियमाप्रमाणे ज्या लागतात त्या सगळ्या केल्या. दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या हातात आल्या नाही. पण आम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये गायत्रीच्या वडिलांना फोन केला. त्यांना सांगितलं की अशी घटना घडलेली आहे, तर तुम्ही त्वरित इथे या. ते आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, ICUमध्ये गेलो. तर त्यांनी स्पष्ट त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा. आमच्या घरामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं त्या DCचं नाव. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की HOCM म्हणजे हायपरट्रॉफिड ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डियाक मायोपॅथी. आता हा त्यांनी डायग्नोज केलेला जो भाग होता. मुलीच्या आईला ऑलरेडी ICD बसवलेला होता. ICD असं डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिफिब्रिलेशन होतं आणि जेणेकरून हार्ट पुन्हा पुन्हा ते काम करायला लागतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तिची अपॉइंटमेंट दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्टची त्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेली होती आणि तिथल्या डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, यातनं चांगलं निष्पन्न झालं तर बरं आहे. कारण मागच्या वेळेस त्यांच्या मिसेससुद्धा अशाच आजारामुळं गंभीर ॲडमिट झालेल्या होत्या आणि त्या बाहेर आलेल्या होत्या. आम्ही होपफुल होतो, पण ज्या नियतीला काही मान्य नव्हत्या या गोष्टी आणि त्याचं तिथं अंत झाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो काही डिसऑर्डर आहे त्यांच्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं ना, आमचे जे काही नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे की याच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट कधी पण येऊ शकतं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी त्याचे नोट पण केलेले आहे. तर जे काही झालं ते दुर्दैवानं झालेलं आहे. त्यामध्ये कोणी रिस्पॉन्सिबल आहे असं मला वाटत नाही. परंतु आत्ता जशी जी मागणी केल्या गेलेली होती त्यामध्ये अध्यक्षांच्या परवानगीनं आम्ही एक लेटर दिलेलं आहे जे त्याचे निवेदन करते होते त्यांना. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशासन, त्याचप्रमाणे अहिल्यानगर पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली एखादी समिती नेमली जाईल आणि त्या समितीचे जे काही निर्णय असतील ते प्रशासनाला मान्य राहतील असं आम्ही त्यांना निवेदन दिले. कसं असतं की इमर्जन्सी युनिट हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली 3ऱ्या मजल्यावर. तिथून तिथं जाण्यापर्यंत, कारण ज्यांनी रिपोर्टिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की प्युपल डायलेटेड आहे. प्युपल डायलेटेडचा अर्थ असा असतो की पेशंट नाही आहे हा त्याच्यातनं अर्थ काढला जातो. मग इथं वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की जे हायेस्ट ऑथॉरिटी आहे या क्षेत्रामधले, जे न्यूरोमध्ये काम करतात, कार्डियाकमध्ये काम करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला बाहेर काढणंही जास्त महत्त्वाचं होतं. असं जे काही तिथले अध्यापक जेवढे त्यांनी होते त्यांनी अटेंड केलं आणि त्याप्रमाणे शिफ्ट केलं. बाकी सगळ्या ज्या रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, ज्या होमिओपॅथिक कॉलेजमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे नियमानुसार, त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जे एखादी गोष्ट संपली असेल, समजा एखादी ॲम्पूल असेल समजा कुठल्या औषधाचं, ते एक्सपायर झालं असेल तर ते आपल्याला घेता येतं. त्याची डिमांड RMO मॅडमकडनं येते, त्याप्रमाणे पुढच्या प्रोसेस केल्या जातात. तर हे अशा पद्धतीनं रुटीन आहे. सगळं इथलं रुटीन प्रोसिजरप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक लागतात त्या. कारण आमचं होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त इमर्जन्सी युनिट हा एकच भाग आहे जो इमर्जन्सीमध्ये काम करतो. पण ह्या क्षणाला तेवढी वेळ तिथं नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला तिथं शिफ्ट करणं गरजेचं होतं. CCTV बंदच नाही सर. जे CCTV नियमाप्रमाणे लागतात ना ते सगळे CCTV चालू आहे. कारण सर ते 3 वर्षापासून बंद आहे. त्याची गरज नाही तिथं काही. कारण इथं आम्हाला जे NCS मध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यांनी ठरवून दिलेले कुठं कुठं कॅमेरे असले पाहिजे मॅन्डेटरीले. ते सगळे कॅमेरे आपल्या ऑन आहेत. आजही ऑन आहे आणि भविष्यातही ऑन राहतील. बंद म्हणजे सर जेव्हा हे नॉर्म्स बदलले, CBDC पॅटर्न जो आहे, नवीन जे नॉर्म्स आले हे 2024 पासून आलेले, 23-24. काही कारण नाही सर, कारण त्याची गरज नाही म्हणून बंद केलेलं आहे. नॉर्म्स प्रमाणे आहे ते सगळे सर. बंद असणं आवश्यक होतं तुमच्या दृष्टीने, पण कसं नाही, कशाची गरज नसल्यामुळे बंद होते त्याचं. नाही काय म्हणायचं की नॉर्म्स मध्ये जर समजा काय सांगता तुम्ही 7-8 कॅमेरे त्याच्यापेक्षा जास्त लावू शकत नाही कॉलेज, असं अर्थ होतो त्याचा. नाही, लावू शकतील असं काही नाही. सुद्धा चालू का नाही ठेवलं? त्याचे DVR जे आहे त्याच्या रिलेटेड जेवढे लागतात तेवढेच तिथं ठेवले गेलेले आहेत. आणि भविष्यातला समजा आता ही घटना घडलेली आहे ना, आम्हीच टिकणार आहे. उलट हे अडिशनल या गोष्टी करायला पाहिजे आणि ते केल्या जातील. पेशंट जे आहे ना की पुढचं काय माहित नाही, तिथूनच कळवलं जाणार ना सर.
हॉस्पिटलमधनं संस्था म्हणून नाही कळवलेलं होतं, कारण त्याची वेळच तशी नव्हती. तोपर्यंत बाकी पुढचं घडल्यानंतरच सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. पण मग त्या कन्सर्न फॉर्मवरती मग फक्त विद्यार्थ्यांची सही का? तुम्ही म्हणता की आपण नाही. प्रिन्सिपल किंवा संस्था म्हणून आपण विद्यार्थी जबाबदारी का नाही घेतली? तिथं आता मला सांगता येणार नाही, कारण ऑलरेडी विद्यार्थी तिथे आम्ही गृहीत धरतो की आमचे जे विद्यार्थी ते आमचेच आहेत. आमच्यापैकी कोणी गेलं म्हणजे आम्हीच गेलो असं अर्थ बरोबर आहे ना, कोणी पण असू शकतं. होऊ शकतं. त्यामुळे असं नाही म्हणत मी की बाबा तो गेला म्हणून आम्ही आमची जबाबदारी विद्यार्थी टाळतो. ठीक आहे, समजा त्यांचे मित्र आहे, मैत्रिणी म्हणून ते गेले. नाही पण प्रशासन म्हणून तुम्ही का नाही गेले? कारण प्रिमायसेस मध्ये आपल्या घडते घटना. काय करावे लागले का केला सर त्यांनी नाहीच केलं तर आमच्यापैकी कोणतं रकम आम्हाला हे माहितच नाही त्यांनी सह्या केलेल्या आहेत. तू काय म्हणतो की मला हे आम्हाला सुद्धा आज कळतंय. तर मग तुम्ही काय केलं? कुठं जी सगळी घटना घडली ना, प्रशासन म्हणून तुम्ही काय केलं? हॉस्पिटलमध्ये गेला. आम्ही हॉस्पिटलमध्ये पेशंटला लगेच शिफ्ट केलेलं. डॉक्युमेंटली रेफरन्स हा तुमचा होता, विद्यार्थ्यांचा नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही त्या प्रकरणामध्ये अगदी काळजी का नाही घेतली, तुम्ही सहाय्य का नाही, डॉक्युमेंटेशन का नाही केलं, वरिष्ठांना का नाही ठेवलं, हा त्यातला प्रश्न. तुम्ही मुळात पोलिसांना कळायला पाहिजे होतं, असा समज केलेला आहे कोणाला? पोलिसांना. त्यावेळेस तिथे दुसरा असा आहे की तुम्ही तिथे गेलात तर त्या डॉक्युमेंटवर प्रशासन म्हणून तुमच्याकडे सेवा हव्या मुद्दे त्यांच्या नाही, कारण जबाबदारी तुमची आहे बरोबर. तुमच्या शिक्षणाचा. तर हे प्रशासनाने का पार पाडलं नाही हा प्रश्न आहे त्यामध्ये. सर असं काही रिझन काही नव्हतं की त्याच्यात डिनाय करण्यासारखं कुठल्या गोष्टी. ही घटना घडल्यानंतर तुम्ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरी गेला नाही असं देखील आरोप आहे. कुठेतरी असंवेदनशील नाही, कॉलेजकडून नाही तेच सांगतो. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नॉन टीचिंग स्टाफपैकी 2 जण आर्यमा मॅडम तिथे गेलेल्या होत्या. आणि काल मी सकाळी त्यांच्या पालकाशी पण बोललो मी की त्यांचे जे पालक आहेत की बाबा मधल्या काळामध्ये मी तुमच्याकडे येऊन जाईल. आता एवढंच मी सांगू शकतो सर त्याच्यामध्ये. आमच्या मागण्या म्हणजे फक्त एक नैतिक मागण्या आहेत की आम्ही एक मेडिकल कॉलेजमध्ये वावरतो, तर आम्ही एक डॉक्टर आहोत. आज आमच्या एका कलिगचा जीव गेला, उद्या दुसरं कोणाचाही जाऊ शकतो किंवा काही घात होऊ शकतो. तर त्यावेळेस ज्या लागणाऱ्या बेसिक प्रोटोकॉलच्या अनुसार ज्याही गोष्टी आहेत, बेसिक लाईफ सपोर्ट असेल, ऑक्सिजन असेल किंवा मग आमच्याकडे सुसज्ज कॅज्युअल्टी आहे असं आम्ही ऑन पेपर दाखवतो किंवा NABH अफिलिएटेड हॉस्पिटल आहे असं आम्हाला ग्रँट भेटलेलं आहे. तर जर का ह्या सगळ्या गोष्टी ऑन पेपर आहे तर आमचं फक्त ह्याच मागणी आहे की त्या प्रॅक्टिकली इथे उपलब्ध का नाही आहेत, तीच एक आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी आमची ही आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉलेजमध्ये घडल्यात, असंही नाही की कॉलेजच्या आजूबाजूला किंवा कुठल्या दुसऱ्या ठिकाणी घडल्या. ही कॉलेजच्या क्लासरूममध्ये किंवा कॉलेजच्या प्रिमाइसेसमध्ये घडलेली घटना आहे, ज्याबद्दल 1-2 मिनिटाची शोकसभा सुद्धा कॉलेजला ऑर्गनाईज करता आली नाही. तर मग त्या व्यक्तीसाठी आम्ही इथे एक काही अंतरावून इथे शिकायला येतो. इथे आमचे आई वडील नसतात किंवा मग कोणी नातेवाईक नसतात, तर आम्ही फक्त आमच्या शिक्षकांनाच एक आई वडिलांच्या भूमिकेमध्ये बघतो. तर ह्या गोष्टीसाठी जर का आमचं कॉलेज किंवा मग शिक्षक वर्ग असतील जर हे रिस्पॉन्सिबल नाहीत किंवा मग कोण रिस्पॉन्सिबल आहे, ही आम्हाला फक्त आमची हीच मागणी आहे की यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे किंवा यानंतर पुढे काही आमच्यासोबत घडलं तर त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोण तयार आहे, कोण ते रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे, त्यांचं नाव आणि त्याचं रेजिग्नेशन आम्ही फक्त मागतोय. नाही, कारण की तिला हिस्ट्री होती कार्डियक मायोपॅथीची, पण हे आम्हाला नंतर कळालं ज्यावेळेस तिच्या वडिलांनी तिचे वडील ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आले किंवा त्यावेळेस त्यांनी सांगितलं. तिने आम्हाला कोणालाही कधीच ह्याबद्दल सांगितलेलं नव्हतं किंवा इन्फॉर्म केलेलं नव्हतं, कारण की याचा मागचा उद्देश त्यांचा हा होता की तिला कधीच आतापर्यंत लहानपणीपासून तर आतापर्यंत कधीच तिला कुठल्याच प्रकारचे साईन्स आणि सिम्पटम्स आढळून आले नव्हते. त्यामुळे त्यांना ती गोष्ट सांगणं किंवा काही कॉलेजला सांगणं किंवा मग फ्रेंड्सला सांगणं ही गरजेची नाही वाटली. ती त्यांचा एक दोष असू शकतो, पण त्याच गोष्टीला आपण काय म्हणता की ब्लेम नाही करू शकत की त्याच गोष्टीमुळे हे सगळं घडलंय, हे आपण बोलू नाही शकत. ओके, सो 17 तारखेला आमच्याकडे आमची एक इंटर्न डॉक्टर गायत्री अवताडे, ती एका कामासाठी 3rd फ्लोअरवर गेली होती. त्यानंतर तिला तिथे सडन कोलॅप्स झाली ती. त्यानंतर आम्हाला असं 15 मिनिटांनी आम्हाला असं कळण्यात आलं की तिला बाहेर हॉस्पिटलला घेऊन गेलेलं आहे आणि तिला तिथे इपिलेप्सी अटॅक आला का हार्ट अटॅक आला का ती सडन चक्कर येऊन पडली ते आता पण आणखी डिस्क्लोज झालेलं नाही, कारण तिथला कॅमेरा बंद आहे तर ते आम्हाला माहिती नाही. त्यानंतर मग आम्हाला असं करण्यात आलं की तिचं हार्ट ऑलरेडी बंद पडलं जेव्हा इथून ॲम्ब्युलन्समध्ये नेला जात होतं. आणि आमचं कॉलेज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे की जिथे NABH ॲक्रेडिटेड सगळे प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात ऑन पेपर. बट जेव्हा तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेतला गेलं तेव्हा तिथे बेसिक ऑक्सिजन सपोर्टही नव्हता की जो आपण नाकामध्ये लावतो. बाकी एअरवे सपोर्ट किंवा एअरवे प्रोटेक्शन, इंट्युबेशन, CPR त्या गोष्टी तर दूरच राहिला. आणि आमचं फक्त एवढं म्हणणे की जो 10 ते 15 मिनिटाचा जो वेळ गेला
त्या वेळेमध्ये जर तिला बेसिक सपोर्ट भेटला असता, ती हार्ट पेशंट होती, एक वेगळी बाब आहे. असं नाही की प्रत्येक हार्ट पेशंट मरतोच आणि जागेवरच मरतो, असं नाही. आम्ही सगळे डॉक्टर आहेत तिथे आणि जेवढे पण बाकी डॉक्टर आहेत, पण जर तिला ते बेसिक CPR भेटला असता किंवा साधं ऑक्सिजन भेटला असता, कदाचित आज ती आमच्यामध्ये जिवंत असती. फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं.